युद्ध करता करता जर तुला मरण आलं तर तुला वीरगती प्राप्त होईल. आणि माझे माझे म्हणून जर यांना सोडून जाशील तर ते तुला मारल्याशिवाय राहणार नाही, तुला नरकाची प्राप्ती होईल. तुझे नाहीतच, तू आता तुझे फक्त शत्रूच आहे. तसं गजेंद्र म्हणतो आता यांना मी माझे माझे म्हणत होतो, आता हे माझे नाहीतच. मग आता कोण आहे आपला? ज्याने हे विश्व निर्माण केलं, ज्या देवाने हे सृष्टी निर्माण केली, तो देव आपलं नक्कीच रक्षण करेल. मग शेवटी माणसाच्या जिथं कुठंच काही चालत नाही त्यावेळेला माणूस देवाशी कनेक्शन जोडतो. समुद्रातले कमळ तोडलं आणि देवाला समर्पित केलं. कोण असेल जो ब्रह्मांड चालक, कोण असेल जो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके, आपणची हाक देईल हाके. कोण असेल जो ब्रह्मांड चालक. आतापर्यंत देवाला ज्यांनी ज्यांनी बोलावले त्यांच्यासाठी देव धावून आले. फक्त देवाला बोलवणारा पाहिजे. आता कथामध्ये कथा तुम्हाला अजून एक दोन कथा सांगतो. या विश्वामध्ये भक्ताची हाक आतापर्यंत कधीच खोटी झाली नाही. एखाद्याने देवाला बोलवले त्याच्यासाठी देव धावून आला नाही असं उदाहरण एखादं सुद्धा मिळणार नाही. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐशी कृपाळू कोण माझ्या विठाई वाचून. महाभारतातला पुरावा सांगतो तुम्हाला. माझा भगवान परमात्मा दिसत नाही पण हाक मारल्याबरोबर धावून येतो. गोठे न दिसे पाहता उडी खाली अवचित्ता. कौरव पांडव धूतकर्म खेळले. धूतकर्म खेळत असताना सर्व राज्य हरवून बसले आणि द्रौपदीला सुद्धा त्या गावावर लावलं, पणावर लावलं. द्रौपदीला जिंकल्या बरोबर दुर्योधन म्हणतो, दुःशासना बघतोस काय, आताची आता जा आणि द्रौपदीला सभेमध्ये घेऊन ये. माणूस मान सन्मान विसरून जातो पण अपमान माणूस कधीच विसरत नाही. गरिबीतला माणूस श्रीमंत झाल्यानंतर कितीही श्रीमंत हो द्या पण गरिबी कधी माणूस विसरत नाही. एक दिवस तरी त्याला गरिबीतली आठवण आल्याशिवाय राहत नाही. जे मूळचे श्रीमंत आहे, बापदादापासून श्रीमंत आहे, त्यांना गरिबीची आठवणच येत नाही. त्यांनी गरिबी बघितलेली नसती. पण गरिबीतून जे श्रीमंत झाले ते गरिबीतल्या प्रसंगाला कधीच विसरत नाही आणि विसरू नये माणसाने. तसं दुर्योधनाचा झालेला अपमान दुर्योधन वाटच बघत होता. कधीतरी मी माझ्या अपमानाचा सूड घेईन, कधीतरी माझ्या अपमानाचा बदला घेईन. पण माणसाने एखादा माणूस आपला सूड घेईल, एखादा माणूस आपला बदला घेईल, एखाद्या माणसासोबत आपलं वैरत्व निर्माण होईल असं माणसाने बोलूच नाही. आपल्याला कसं बोलावं हे कळत नाही म्हणून तर कसं बोलावं हे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवलं. मला जरी बोलायचं नाही कळालं तर माझी ज्ञानेश्वरी वाचा आणि ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरीच्या बोलण्याप्रमाणे बोला, ज्ञानेश्वरीच्या शब्दाप्रमाणे बोला. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलावं माणसाने माणसाची? साच म्हणजे सत्य बोलावं, मवाळ दोघ जण बोलत असताना तिसऱ्याने जर ऐकलं तर तिसऱ्याला वाटावं की बाबा काय माणूस आहे बाबा, किती गोड बोलतात. अंतकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं, अंतकरण त्याचं द्रवलं पाहिजे. पण काही काही माणसं लाकूड मोडल्यासारखंच बोलतात, लाकूड मोडल्यासारखंच.
सांगतो आता एका देतो दुसरी कथा साधी कथा सांगतो लक्षात येईल. एका ग्रस्ताला 10,000 रुपये पाहिजे होते. तो गेला सावकाराकडे पडला घेऊन. सावकाराकडे गेला आणि सावकार म्हणला सावकार मला 10,000 रुपये पाहिजे. देतो बसा, चहा घ्या पाणी घ्या बसा. आता चहा पाणी व्यवस्थित माणूस ज्या कामाला गेलाय माणसाने तेच काम करावं ना. माणसं ज्या कामाला आलंय माणूस ते काम सोडून दुसरे तिसरे काम करीत बसते, उकांडे उकडे बसते. आपण म्हणतो ना ज्या कामाला आला ते काम करायचं ते उकांडे उकडे बसणार. ते गेलं कशाला? पैसे मागायला सावकाराकडे. आणि काय म्हणते सावकारला, सावकार तुमची माडी खूप मोठी बाबा, आवडली मला माडी, पण वरी यायला उभं एवढाच रस्ता जिना मोठा का केला नाही? म्हणले आम्ही नाही, आमच्या वडिलांनी अगोदरच करून ठेवलाय. तो तुमचं शरीर म्हणजे एवढं ताण तुले, तुमचं वय होत आलंय, बरं तुम्हाला मरण आलं, तुमचा जर मृत्यू झाला तर तुम्हाला खाली न्यायचं. आता तुम्हाला वरी सगळी व्यवस्था आहे. आता बंगल्यातून वरच्या माणसाला खाली यायची गरज नाही आणि खालच्या माणसाला वरी द्यायची गरज नाही. अहो सगळं घरातच आहे. आता संडास आहे, बाथरूम आहे, खायला प्यायला सगळे. जर ठरवलं ना 10-5 वर्षे माल येऊन खाली यायचंच नाही. नोकराच्या हातात बाजारला पैसे नसतो, नोकर गॅसची टाकी आणतो, बाजार भाजीपाला घेऊन येतो, किराणा घेऊन येतो, सगळं घेऊन येतो. मग काय खाली द्यायची गरज आहे पैशावाल्याला? काहीच गरज नाही. तसं ते सावकार माल येऊन खाली कधीच येत नव्हते. तो म्हणला एवढं आम्ही रस्त्याने फिरतो पण तुम्ही सावकार खाली कधी येतच नाही. बरं यायचं म्हणलं तर तुम्हाला झिण्याची वाट बारीक आहे, तुमची ढेरी मोठीची मोठी, तुम्हाला येता बी येणार नाही. पण आता तुमचं वय होत आलंय, यदा कदाचित तुमचं जर मृत्यू झाला तर तुम्हाला खाली न्यायचं कसं? तेवढ्यामध्ये चहा आला होता. चहावाला सांगितलं थांब थांब थांब, त्याला चहा देऊ नको म्हणजे, चहा देण्याच्या लायकीचा नाही. मूर्ख गाडो हे म्हणते उद्या सावकार तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला खाली कसं न्यायचं? त्याला चहा दिला नाही तर 10,000 रुपये देतील का? मूर्ख कुठला? चल जाय म्हटलं, तुला पैसे नाही. बोलण्याची अक्कलच नाही. वडील म्हणजे सकाळपासून आपला मुलगा गेलाय, अजून पैसे घेऊन आला नाही. का आला नाही? दुसऱ्या मुलाला पाठवलं, रे बाळू जा बर. काका पैसे आणायला गेला का येत नाही? गेला सावकाराकडे, सावकार माझा छोटा भाऊ आला होता पैसे मागायला, आलता म्हणले. तर थोडा जरा मूर्खच आहे म्हणजे, आला तर म्हणजे माडीची माझ्या ढिरीची त्या झिण्याची चौकशी करायला लागला. तुमचं वय झालंय, मेल्यानंतर तुम्हाला खाली कसं न्यायचं? मग हा काय म्हणतो, हा जरा थोडा मूर्खच आहे, त्याला बोलायची अक्कल नाही. त्याला वाटलं हे जरा बरा दिसतो काय की मूर्ख आहे म्हणजे माझा बारका भाऊ जरा. पण काय करायचं म्हणजे माडीची ह्याची जिथे चौकशी करायचं, जरा मूर्खच मूर्ख आहे. इतकं मूर्ख म्हणलं सावकार म्हणजे बसा बसा. भावाला मूर्ख म्हटले की चांगलं दिसते म्हणले, बसा. चहा ना म्हणले करून, चहा करून आणले. त्यावेळेला हा काय म्हणतो, नाही जरा माझा भाऊ थोडा मूर्ख आहे सावकार, काय करायचं तुमच्या ढेरीची माळीची चौकशी करायची. झाला असं होय म्हणले, तुमचे मुलं खाली नेते नाही तर माळीशी फुकून देते. काय करते माझ्या बारक्या भावाला चौकशी करायची? आता सांगा, त्याला पैसे दिले नाही, त्याला ते दिले असतील का? त्याला सुद्धा पैसे दिले नाही. मूर्ख कुठले म्हटले, दोघाला पैसे दिले नाही. शेवटी वडील आले. वडील म्हणले सावकार दोन्ही पोरं पाठवून ते पैसे का देत नाही? काय चुकलं का आमच्याकडून? काय चुकलं आपलं तर आमच्या पदरात टाका, माफ का. बरं पहिल्यापासून आम्ही तुमच्याशिवाय दुसऱ्याला मागत सुद्धा नाही. पण तुम्हीच आमचे माय बाप आहेत, तुमच्याशिवाय आम्हाला आहे का कोणी दुसरं? आणि पाय धरले, तुमच्याशिवाय आम्हाला आहे का दुसरं कोणी? तुम्ही आमचे माय बाप आहेत म्हटल्यानंतर लहानपणापासून कष्ट केले सावकाराची तर लक्षात आले आहे. मनुष्य भंडारे नाही म्हणू शकत नव्हते सावकार. 10,000 मागितले होते, पुन्हा अजून 10,000 काढले. म्हणले हा बघा अजून 10,000 होती. पुन्हा चक्रा मारायची वेळ होती. फक्त याच वाणीने आपल्याला बोलायचं असेल तर प्रेमाने बोला. बातों में
बातों में बात, बातों में लाख आणि बातों में घी शक्कर. बोलल्या बोलण्यातच माणसाची बातों में बात, बातों में लाख मारामारी सुद्धा लागते. बोलण्या बोलण्यामध्ये, कमी जास्त बोलण्यामध्ये. आणि तीच बोलली होती आमची द्रौपदी. आंध्राची मुलं आंध्रे. इंद्रप्रस्थ असं राज्य तयार केलं होतं, असं महल तयार केला होता इंद्रप्रस्थ, की पाण्यासारखं पाणी दिसायचं, अग्नीसारखा अग्नी दिसायचा, पण अग्नीच्या जागेवर अग्नी नसायचा. दिसायला अग्नी होता, पण त्या ठिकाणी दरवाजा असायचा. समोर दिसायला पाणी दिसायचं, पण तिथं पाणी नसायचं. तिथं एखादा सुंदर खड्डा असायचा, फुलाचा, फळाचा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चुकून मुद्दाम तयार केलं होतं. अग्नीच्या जागेवर अग्नी नसायचा, पाण्याच्या जागेवर पाणी नसायचं. आणि सुंदर अशी फरशी तयार केली होती, त्याच्या फुल काढलं होतं, फुल सुगंधित. दुर्योधनाला वाटलं सुंदर फुल आहे, आणि समोर दरवाजा दिसत होता. म्हटलं या दरवाज्यातून आपण बाहेर निघून जाऊ. दुर्योधनाने त्या फुलावर पाय ठेवल्याबरोबर तो डोके त्या खड्ड्यामध्ये पडला, पाण्यामध्ये पडला. सगळे कपडे भिजले. द्रौपदी मांडीवर होती. द्रौपदी हसली. द्रौपदी म्हणजे आंधळ्याची मुलं आंधळी. कामच बिघडलं. ते म्हणला तुझा बदलाच घेतो, म्हणला तुझा सोडत घेतो. तेव्हापासून ती वाट बघत होती. मग माणसाने बोलायचंच असेल तर सत्य बोलावं, खरं बोलावं. कुणाचं मन दुखवून असं माणसाने बोलू नाही. आणि दुर्योधन म्हणतो दुःशासना, त्या द्रौपदीने माझा अपमान केलेला आहे, आणि तिला भरसभेमध्ये उडी. आणि आणलं. मला काय सांगायचं, मी का सांगायलो, फक्त मूळ कथेमध्ये मी जी प्रवेश केलाय ते फक्त लक्षात ठेवा. मी तुम्हाला लक्षात आणून देतो. माझा भगवान परमात्मा या जगातलं तुमचं आमचं सोडवण्यासाठी तुम्हाला आम्हाला कोणी धावून येत नाही. तो देवच धावून येतो. आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत हाका मारल्या त्यांच्यासाठी देव धावून येतो. हाक मारल्याबरोबर धावून येतो. दिसत तर कुठे नाही. ज्यांनी ज्यांनी हाका मारल्या त्यांची 4-2 तुम्हाला पुरावी यादी देणार आहे. द्रौपदीला त्या ठिकाणी भरसभेत ओढत आणलं, आणि भरसभेमध्ये ओढत आणल्यानंतर समोर 5 पांडव आहेत. मोठे मोठे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य. द्रौपदी सगळ्यांच्या समोर पसरवून होती. सगळ्याला म्हणत होती माझं वस्त्रहरण थांबवा, माझं वस्त्रहरण थांबवा. पण कोणीही द्रौपदीकडे बघायला तयार नव्हतं. शेवटी द्रौपदी म्हणते माझं वस्त्रहरण या ठिकाणी कोणी थांबवणार नाही का? जर माझं वस्त्रहरण कोणी थांबवू शकत नसेल तर आता देवा तुझ्याशिवाय आता माझी कोणी लाज राखू शकत नाही. सगळे कौरव दुष्ट प्रवृत्तीचे लोक परत होते. आता तरी द्रौपदी विवस्त्र होईल, मग तरी द्रौपदी विवस्त्र होईल. परंतु माझ्या भगवान परमात्म्यानं द्रौपदीचं नख सुद्धा दिसू द्यायचं नाही असं ठरवलंय. आणि तो दुःशासन द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करतोय. भगवान परमात्मा साड्या पुरवल्या नाही देवाने, स्वतः साडी झाली. साडी सारी थी या नारी थी, नारी थी या सारी थी. जोडच ओळखायला येत नव्हता. पुन्हा अजून देवाचा नियम आहे, याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. देव अगोदर घेतो आणि नंतर देतो. काय दिलं होतं द्रौपदीने देवाला, म्हणून देव स्वतः साडी झाली. एकदा भगवान परमात्म्याने शिशुपाळाला सुदर्शन चक्र सोडलं, सुदर्शन चक्राने मारलं. त्यावेळेला देवाच्या करंगळीला सुदर्शन चक्र लागलं. पांडवांनी राजूशी यज्ञ केला होता. त्या राजूशी यज्ञामध्ये आग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा, तेव्हा आग्रपूजेचा मान भगवान परमात्म्याला देण्यात आला होता. आणि त्यावेळेला शिशुपाळ म्हणतो आग्रपूजेचा मान ज्याच्या आईचा पत्ता नाही, वडिलाचा पत्ता नाही, त्याला असतो का? कोणी म्हणतो नंदाचा, कोणी म्हणतो वसुदेवाचा, ठावच नाही बापाचा. आई वडिलाचा सुद्धा व्यवस्थित पत्ता सांगता येत नाही. एकदा देवकी म्हणतो, एकदा यशोदा म्हणतो.
एकदा वसुदेव म्हणतो वाढलेला, एकदा नंद बाबा म्हणतो आणि त्याला आग्रपूजेचा मान दिलाय. देव म्हटले तुला मी 100 वेळेला माफ करणार आहे. 100च्या पुढे एक जरी गुन्हा झाला शिशुपाळा तर मी तुला शिरच्छेद करणार आहे. वचन घेतलेलं होतं. शिशुपाळ हा दुसऱ्या तिसऱ्याचा नव्हता, चेदी देशाचा राजा श्रीकृष्ण परमात्म्याचा मेहुणा होता. मेहुणा आत्याचा पोरगा होता. तो ज्या वेळेला जन्माला आला त्याच वेळेला त्याला 6 हात होते आणि 3 डोळे होते. त्यावेळेला त्या ठिकाणी कृपाचार्य, द्रोणाचार्य, पितामह कृपाचार्याने भविष्य बघितलं. भविष्य म्हणजे असं लिहिलेलं होतं की जो कोणी याला बघल आणि बघितल्या याला 3रा डोळा गळून पडेल आणि 4 हात तुटून पडतील, त्याच्याच हातून बरं नाही. म्हणून सगळ्यांना, राजा महाराजांना शिशुपाळाच्या आईनं बाळाला बघण्यासाठी बोलावलं. सगळे बघायला गेले पण डोळा गळायला तयार नाही, 4 हात गळून पडायला तयार नाही. तेव्हा देवाला बोलावलं, श्रीकृष्ण परमात्म्याला. देवा, अरे माझ्या लेकराला सगळेच बघायला येतात, तू का बघायला येत नाहीस? जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्या शिशुपाळाला बघायला जातो, दृष्ट झाल्याबरोबर त्या शिशुपाळाचा 3रा डोळा गळून पडला आणि 4 हात तुटून पडले. त्यावेळेला शिशुपाळाच्या आईने सांगितलं, बाळ कृष्णा, अरे आता मला कळलं माझ्या मुलाचं मरण तुझ्या हातून आहे, पण माझ्या मुलाला मारू नको रे बाबा. श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं मी मारणार नाही, पण 100 गुन्हे होईपर्यंत मारणार नाही. 100 गुन्ह्याच्या पुढे एक जरी गुन्हा झाला तरी मी याला मारेन. आणि त्या राजूशी यज्ञामध्ये आग्रपूजेचा मान देवाला दिलाय. आणि शिशुपाळ काय म्हणतो, आग्रपूजेचा मान नकोला सहदेवा, भीमा, अर्जुना, अरे त्याच्या आई वडिलाचा पत्ता नाही त्याला असतो का? नाही ते देवाला बोलू लागला, नाही तो बोलू लागला. देव म्हटले तुला 100 वेळेला मी माफ करणार आहे. 100 गुन्ह्याच्या पुढे एक गुन्हा जरी झाला तरी मी तुला मृत्यू दंड देणार आहे. आणि बोलतच राहिला, देव ऐकतच राहिले. 100 गुन्हे झाले. देवाने सांगितलं, शिशुपाळा आता तरी विचार कर, किती बोलावं माणसाने आणि किती ऐकणाऱ्याने तरी ऐकावं. तू बोलत राहिलास, मी ऐकत राहिलो, पण आता ऐकण्याची मर्यादा संपून गेली. खरंच ना, बोलणारे जोपर्यंत बोलतात, कुठपर्यंत बोलतात, जोपर्यंत बोलणारा बोलणं ऐकून घेतो तोपर्यंत बोलणारे बोलतच राहतात. अपमान करणारे अपमान कुठपर्यंत करतात, जोपर्यंत अपमान करणारा अपमान सहन करून घेतो, बोलणं सहन करून घेतो. राहू दे आता असं. पण एकदा बोलणारा बोलत आहे, ऐकणारा जर परत बोलणाऱ्याला बाद झाला, आता ऐकलं तुमचं ऐकून घेतलंय, आता नाहीत ऐकून घेणार, मग बोलणाऱ्याचं बोलणंच बंद होतं. दोघी सासू सुना होत्या. सासूने म्हणायचं सुनबाईला, हो तुझ्या माईने हे शिकविलं का, तुझ्या बापाने हे शिकविलं का? प्रत्येक शब्दागणीस माईचं नाव, प्रत्येक शब्दागणीस बापाचं नाव. तुझे खानदान अशीच आहे का, तुझी खानदान तशीच आहे का? सासरा जवळच असायचा, सासऱ्याला बरं वाटत नव्हतं. त्या सुनाने सासऱ्याजवळ राहावं, म्हणावं, मामाजी मी किती बी काम करते पण आत्या नावच ठेवतात बघा. सासरा म्हणला, हे बघा सुनबाई, मला सुद्धा बरं वाटत नाही, पण माझं काही चलत नाही, मला काही बोलता येत नाही. मी तुम्हाला फक्त एकच सांगतो, आता जर बोलली ना ती, तुझ्या माईने हे शिकवलं का, तुझ्या माईने तुझ्या बापाने हे शिकवलं का, तुमची खानदान असलीच आहे का, तुमची खानदान तसलीच आहे का? फक्त सुनबाई एवढंच म्हणायचं, बस करा आत्या, मी पळून तर जात नाही. फक्त एवढंच म्हणायचं. कारण ही सासूबाई जी होती ना, ही सासूबाई माहेरला 4 दिवस काही राहत नव्हती. माणसं शेतात रानात गेले, पिशवी भरायची गेले, माहेर गाठायची. 1 दिवस शेतात जायचं होतं गडबडीने, धावपळीने.
सकाळी सकाळी सांगून राहिले बघ मजूरने लावल्या शेतामध्ये कामाला, स्वयंपाक लवकर कर आणि मजूर सोबत तयार हो. आता पूर्वी दळण्याचे काम असायचे, संध्याकाळी दळायचं सकाळी थापायचं. जुनी माणसं सांगते दळल्याशिवाय गिरण्या नव्हत्या, पिठाच्या चक्क्या नव्हत्या, दळल्याशिवाय भाकरी खायला मिळत नव्हत्या. मी ते रात्रभर दळत बसली, सकाळी तिला चिवच आला नाही ना. तुझ्या बाईने असं दिवस निघून झोपायचे शिकवेल का? तुझ्या बापाने असं दिवस निघेपर्यंत झोपायचे शिकवेल का? एवढा हुंडा दिलाय का? ते म्हणजे आत्या बस करा बरं, माझ्या आईच करतात. माझी आई तुझ्या माय असलीच होती का? तुझा बाप असलाच होता का? तुम्हाला घासच कळत नाही म्हणजे माझ्या आईचं बापाचं काढल्याशिवाय. तुमच्यासारखे पळून तर जात नव्हते ना, तुमच्यासारखे पळून तर जात नाही ना. म्हातारी म्हणजे तुला कोणी सांगितलंय? म्हणजे त्यांनी सांगितलं असावं. मी पळून जात होते फक्त हे त्यांनाच माहिती, बाकीचं कोणालाच माहित नव्हतं. त्यांचीच भक्ती म्हटली. आता तुझी बघत नाही म्हणजे आता त्यांची भक्ती. तेव्हापासून म्हाताऱ्याला शेज भाकर, तेव्हापासून सुनाला काही सासू परत महागारी बोलली नाही, अजून बोलली नाही. आता बाबत नाही तिची बोलायला. माणूस तोर बोलणं घेतोय जोपर्यंत समोरचा बोलतोय, बोलणं खातोय तोपर्यंत समोरचा बोलतोय. देवाने सांगितलं शिशुपाळा 100 गुन्हे तुझे माफ केले, मला चोर म्हणतोस, माझ्या आई वडिलाचा पत्ता नाही म्हणतोस, चल तू मेवनायस, तू आत्याचा मुलगा आहेस म्हणून तुला 100 गुन्हे माफ. शिशुपाळ म्हणतो काय करशील? शिव्या शाप सुद्धा दिला शिशुपाळाने. देवाने करंगळ सुदर्शन चक्र धारण केलं आणि सोडलं सुदर्शन चक्र. देवाला राग आला होता. सुदर्शन रागामध्ये सोडल्याबरोबर सुदर्शन चक्र लागलं देवाला. भळा 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 रक्त चालू लागलं. सगळ्या अष्ट नायिका आहेत वाड्यामध्ये, रुक्मिणी, सत्यभामा, जामवंती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा सगळ्या समोर. देव म्हणतात बघतात काय, पटकन एखादी चिंधी आणा, एखादं कापड आणा आणि माझ्या करंगळीला बांधा. 16,108 पत्न्या आहेत. एकेका पत्नीचं एक एक कपाट भरलेले. आपल्यासारखं 4-2 साड्या थोड्याच होत्या त्यांना. आपल्याला सुद्धा आता 4-2 साड्या राहिल्या नाही. 1 नूर आदमी 10 नूर कपडा. एकेका माऊलीची एक एक पेटी भरलेली असेल किंवा एक एक कपाट भरलेला असेल. महाराज खरे तुम्हाला कसं काय माहिती? आहे त्या कपाटाची कपाट भरलेले एवढ्या साड्या आहेत. जर लग्न ठरलं तर मुळं द्यायचं म्हटलं तर घरच्या साड्यावर मुळं सुद्धा दिलं होतील. एवढ्या त्याच्यात माता माऊलीकडे साड्या आहेत, नाते आहेत. पण पूर्वी तसं होतं, पूर्वी गरिबी होती. पण ते देवाच्या बाया होत्या त्या का गरीब होत्या का? देव म्हणले बघतात का, एखादी चिंधी आणा, एखादं कापड आणा, माझ्या पटकन करंगळीला बांधा. त्यावेळेला कपाट उघडतात, नव्या साड्या. कपाट उघडलं की नवे शालू आणि कपाट उघडायच्या परत देवापाशी येऊन थांबायच्या. देव म्हटले एक बी चिंधी सापडत नाही का? एक बी कापड सापडत नाही का? बघितलं पण सापडतच नाही म्हटले. ते का गरीबाचं घर होतं का? ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जेथे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. त्या ब्रह्मांडाचा मालकही तो देव. त्यांच्या पत्न्या का साध्या असतील का? मग तेवढ्यामध्ये आपल्या भावाला करंगळीला सुदर्शन चक्र लागले हे द्रौपदीला कळालं. द्रौपदी धावतच पळतच आली. आता सुद्धा माता माऊलीला माहेर भाऊ आजारी पडला, आई आजारी पडले, वडील आजारी पडले, कळल्या बरोबर आपल्या अंगावर मॅचिंग आहे का नाही, व्यवस्थित साडी आहे का नाही ते सुद्धा बघत नाहीत. शब्द कानावर पडल्याबरोबर धावतच पळतच जातात. आणि जाऊ द्रौपदीला कळलं माझ्या भावाला सुदर्शन चक्र लागले, धावतच पळतच आल्या. राजवाड्यामध्ये पाय ठेवल्याबरोबर
देवाकडे बघितलं, देव असे करंगळे हातात धरून उभेच होते. देवाच्या सर्व अष्टनायिका उभ्या होत्या, 16,108 पत्न्या उभ्या होत्या. तेवढ्यामधून द्रौपदी आतमध्ये जाते. पण सगळ्या नुसत्या देवाकडे बघत होत्या, पण कोणीही बोटभर चिंदी देवाच्या करंगळीला बांधायला तयार नव्हतं. द्रौपदीने बघितल्याबरोबर चलत चलत नवा शालू फाडला. नवा शालू फाडला आणि धावत पळत जाऊन करंगळीला पटा 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 तो कपडा चिंदी गुंडाळली. देव रडू लागले, द्रौपदी दादा खूप त्रास होतो की काय रे? द्रौपदी या जखमेचा मला त्रास कमी होतोय, पण माझ्या मनाला खूप मोठा त्रास होतोय. कशाचा त्रास होतोय दादा? 16,108 पत्नी आहेत माझ्या. तू येण्याच्या अगोदर 1 तास झालं मी सांगत होतो एखादी चिंदी आणा, एखादं कापड आणा, पण नुसत्या कपाटा उघडायच्या, साड्याकडे बघायच्या, माघारी यायच्या, पण एकीने सुद्धा हिंमत केली नाही नवी साडी फाडून एखादी चिंदी काढण्याची. ताई तू नवा शालू फाडलास, पदर फाडलास, केवढे मातेवर तू उपकार केलीस. माझ्या पत्नीला तुझ्यासारखं काहीच करता आलं नाही. जे तू केलंस ते माझ्या पत्नीने जर केलं असतं तर मला बरं वाटलं असतं. पण एक पत्नीचे एक कपाट भरलेलं असून सुद्धा बोटभर चिंदी फाळली नाही माझ्यासाठी. आणि तू माझी ताई, तू नवा शालू फाडलास, तू खूप माझ्यावर उपकार केलेस. ताई लक्षात असू दे, या चिंदीमध्ये जेवढे धागे, एका धाग्याची एक साडी तुला पुरवी. देवाचा नियम आहे, देव अगोदर घेतो आणि नंतर देव देतो. म्हणून देवाला देण्याची पद्धत आहे. देव आपलं सगळं बघतो, माझ्यासाठी मला कोण कोण काय काय देतोय म्हणून. देव 1 पट घेतो आणि देव 10 पट देतो. फक्त देवाला देऊन बघा. संताला साधूला सुद्धा देऊन बघा. संताचा आशीर्वाद कधी व्यर्थ जाणार नाही. साधू संताला दिलेलं साधू संताचा आशीर्वाद कधी व्यर्थ गेला नाही. आता याच कथामध्ये दुसरी कथा आहे, ती मी सांगतो तुम्हाला. का सांगायची? तर या विश्वामधले ग्रंथ, या विश्वातले होऊन गेलेले संत, त्यांचे सत्य पुरावे कायम जिवंत राहावेत म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संत सज्जनाच्या कथा, देवाच्या कथा तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि तुमचं आमचं कल्याण व्हावं. या चिंदीमध्ये, या कपड्यामध्ये जेवढे धागे तेवढे धाग्याची एक साडी तुला पुरवेल. पण माझा भगवान परमात्मा ज्या वेळेला आपल्या बहिणीची हाक आवाज ऐकू आला, कानावर पडला, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ तास खयाला गेला. दीनानाथ ब्रीद सांभारी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया म्हटल्याबरोबर बहिणीचा आवाज कानावर पडल्याबरोबर आणि देवाला वाटत होतं माझ्या बहिणीचा आवाज कधी ते मला बहीण देईल आणि मी हाक मारल्या बरोबर माझ्या बहिणीसाठी जाईल. देव वाट बघून होते, कारण ज्याने देवावर कर्ज करून ठेवलंय देव त्याची वाट बघत बसतो. हे ऋण उतरण्यासाठी बोलायला गेलं तर कथामध्ये कथा 100 कथामध्ये प्रवेश करता येईल आणि 100 कथामधून प्रवेश जशाच तसं परत येता येईल. त्याला चक्रभेदन म्हणतात. चक्रभेदन जसं द्रोणाचार्याने चक्रव्यूह रचना केली होती, चक्रव्यूह रचना, आणि चक्रव्यूह भेदन करण्याचं ज्ञान फक्त एकट्या अर्जुनालाच होत होते, बाकीच्याला कोणाकडे नव्हतं. आणि अर्जुनाच्या गैरहजेरीमध्येच त्या द्रोणाचार्याने कपटानं चक्रव्यूहाची रचना केली होती. त्यामध्ये प्रवेश करायचा कसा आणि प्रवेश केल्यानंतर बाहेर यायचं कसं हे ज्ञान फक्त एकट्या अर्जुनालाच होतं. तसं आपल्या संगीतामध्ये बी आणि कथेमध्ये बी तसंच आहे. आपलं रामकृष्ण हरीला सुरुवात केली,
की रागातून राग, रागातून राग, रागातून राग गात गात भैरवी पर्यंत भैरवी गायची आणि ज्ञानेश्वर मौलीच करायची. नॉन स्टॉप भजन म्हणतात त्याला. रामकृष्ण हरिहरी एक राग, रूप पाहता रोतीला एक राग, सर्व सुखाच्या आगरला तिसरा राग, सुंदर ध्यानला चौथा राग, तुका म्हणला पाचवा, विठोबा रुक्माईला पाचवा राग आणि अवघड संसारला 6वा राग, बापूरमध्ये 7वा राग. 7 रागात भजनच शेवट आणि ते 7 राग सुरू करायचे संध्याकाळी 8 वाजता आणि ते संपवायचे पहाट 3 वाजता आणि पुन्हा काकडा सुरू करायचा. एवढी भजनाची तयारी, अशी भजनामध्ये तयारीचे माणसं होऊन गेले. मेघ मधला राग म्हटला की पाऊस पडत होता आणि दीप राग म्हटला की दिवाळीच्या दिवशी दिवे लागत होते. तसंच या कथा आहेत. या कथामधून दुसऱ्या कथेमध्ये प्रवेश करायचा, त्या कथामधून तिसऱ्या कथेमध्ये प्रवेश करायचा. विषय, संबंध आणि प्रयोजन, त्याच संबंधाची कथा असावी लागते, त्याच अर्थाची कथा असावी लागते, तर दुसऱ्या कथेमध्ये प्रवेश करता येतो आणि तर परत आल्यानंतर त्याचा संबंध जुळतो. तसे या ठिकाणी माझा भगवान परमात्मा द्रौपदीने हाक मारल्याबरोबर धावत धावत पळत पळत आले आणि स्वतः साडी झाली, दिसत तर कुठंच नव्हती. कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचित्ता. साडीला साडी, साडीला साडी, साडीला साडी, नख सुद्धा देवाने दुसरी दिलं नाही. साडी कमीच पडू दिली नाही. का पडू दिली नाही? तर मोठ्या एका ऋषीचा आशीर्वाद होता द्रौपदीच्या पाठीमागे. आता ही कथा, हा पुरावा याच वेळेला सांगावा लागतो. तसेच माणूस जेवायला बसल्यानंतर भाकरी कमी पडली म्हणजे भाकरी वाढावी लागते आणि भाजी कमी पडली म्हणजे भाजी वाढावी